बाहेर जाणारा चेंडू आहे. वारंवार दिशाहीन चेंडू सोबतच संघाची धावसंख्या 2. पुन्हा एकदा सुयश सांभाळच्या उजव्या हाताने आपल्या बॉलिंग मार्कवर मारा करतोय मनीष. या चेंडूला पुन्हा एकदा एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. वारंवार अवांतर धावा या ठिकाणी भर पडते. संगमेश्वर इंडी चॅलेंजर संघाच्या या धावसंख्या आताचा देखील नो बॉल होता. या ठिकाणी एक तुटिकाळ घेतला गेला होता. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा सुयश सज्ज होतोय. पुढचा चेंडू सुयश याचा मनीषसाठी. यावेळेला देखील दिशाहीन चेंडू. नक्कीच एक नियंत्रण या ठिकाणी आणावं लागेल सुयश याला. संघाकडून प्रतिनिधित्व करत असताना जर पाहिलं तर सुयश एक महत्वाचा मोर आहे आणि सुयश याच्याकडून जर अशी कामगिरी होत असेल तर नक्कीच संघ या ठिकाणी पिछाडीवर जाऊ शकतो. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू त्याच्याकडून येतोय. धावसंख्या 6. एक चेंडू झालेला आहे फक्त आणि 6 धावा खर्च केल्या आहेत सुयश याने. पुढचा चेंडू सुयश याचा मनीषसाठी. पुढचा चेंडू यावेळेला मात्र निश्चितच बीट केलाय, निश्चितच हतबल केलाय, निश्चितच रोखून ठेवलंय मनीष याला. चांगलं यश येत आहे सुयश याला. पुढचा चेंडू मारा करतोय मनीष. फायनलचा हा सामना निश्चितच चांगल्या पद्धतीचा सामना आतापर्यंत. नो चेंडू घोषित केला जातोय. वेगवान चेंडू जातोय मात्र दिशाहीन चेंडू असल्यामुळे अवांतर धावेत भर पडते. एनडी चॅलेंजर संघाची धावसंख्या 7. बंद आहे माईक बंद आहे. पुन्हा एकदा सामना चालू होतोय. सुयश सज्ज होतोय अंपायरच्या उजव्या हाताने बॉलिंग मार्कवर. पुढचा चेंडू मनीषसाठी. बघूया पंचांकडून नो घोषित केला जातोय आणि नक्कीच या वेळेला सुयश याला एक कानमंत्र दिला जातोय कारण नक्कीच अंतिम फेरीचा सामना आहे, निर्णायक सामना आहे आणि या निर्णायक सामन्यामध्ये खेळत असताना नक्कीच या पद्धतीची कामगिरी या ठिकाणी अपेक्षित नाही या संघाकडून. पुढचा चेंडू यावेळेला देखील एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू आहे. अवांतर घोषित केला जातोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 9. जवळजवळ 9 धावा खर्च केलेल्या आहेत सुयश याने. नक्कीच यश मात्र येत नाहीये. कालच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर चांगली फलंदाजी पाहायला मिळते. मात्र या वेळेला नक्कीच कुठेतरी चुकीची लेंथ या ठिकाणी पाहायला मिळते. 3 चेंडू झालेले आहेत. आणखी 3 चेंडू जाणं बाकी आहेत. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. पुढचा इथे लवकर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. सुयश सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर मारा करतोय मनीष. पुढचा चेंडू यावेळेला देखील एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू. अवांतर घोषित केला जातोय पंच किशोर यांच्याकडून. धावसंख्या 11. पहिलं षटक खूपच लांबवलेलं षटक म्हणावं लागेल संघाकडून. प्रथमतः वैयक्तिक हातातील पहिलं संघाकडून देखील पहिलं षटक घेऊन आला होता. मात्र खूपच लांबवलेलं हे षटक आहे आणि निश्चितच मनीष याला मात्र माहिती आहे ज्या प्रकारचा एक रणनीती आखली होती, ज्या प्रकारचे रन या ठिकाणी आवश्यक होते ते आलेले आहेत आणि निश्चितच एक संयमी खेळ म्हणावं लागेल कारण मनीष याला माहिती आहे सुयश याची गोलंदाजी जर आपण या ठिकाणी टिकून राहिलो तर पुढची 3 षटके या ठिकाणी खेळायला मिळणार आहेत. वेळ देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्णायक क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. पहिलं षटक या ठिकाणी खूप वेळेनंतर संपतोय. पहिल्या षटकाची एकेरी संघाची धावसंख्या 12. बिनबाद 12. तर मात्र या दडपणामध्ये जो उभारून आपला चांगलं प्रतिनिधित्व करतोय तोच खरा खेळाडू ठरतो. नक्कीच यश त्याच्या मागे असतं.
संघर्ष करावा लागेल एंडी चॅलेंजर संघाला सुद्धा, कारण आरके साखरकोट संघ जर आपण पाहिला तर तितकाच तुल्यबळ संघ आहे. आतापर्यंत जर आपले त्यांचे सामने पाहिले तर अंतिम सामन्यापर्यंत जर ते येऊन पोहोचले तर त्या पद्धतीची त्यांच्याकडे गोलंदाजी, त्या पद्धतीची त्यांच्याकडे फलंदाजी. यावेळेला स्वर मारा होतोय, अवांतर घोषित केला जातोय. धावसंख्या 13. पुन्हा एकदा अंपायरच्या उजाडाने गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्फत यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय डायरेक्ट बॉर्डर लाईनच्या बाहेर, आणि यावेळेला बाद होऊन परततो केतन. डाकुराचा फलंदाज यावेळेला इंडी चॅलेंजर संघाकडून वन डाऊन साठी फलंदाजी करण्यासाठी येत आहे तो वैष्णव. नक्कीच यश मिळतंय अजय याला, नक्कीच त्याच्या नावामध्ये जय आहे, आणि नक्कीच या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी एक चांगला बळी मिळवून दिलाय. कारण केतन जर आपण पाहिलं तर निश्चितच एक चांगला फलंदाज या ठिकाणी गारद केला. यावेळेला नो घोषित केला जातोय पंचांकडून. आपण जर पाहिलं आरके साखरकोट संघाकडून अतिरिक्त धावा या खूप खर्च झाल्यात. पुढचा चेंडू यावेळेला मात्र चांगला चेंडू मिळालेला आहे वैष्णव याला, आणि चांगलं उत्तर दिलं या चेंडूवर लगावला चौकार. या 4 धावाने संघाची धावसंख्येत भर, संघाची धावसंख्या 18. फायनलची लढत, अंतिम सामना पुन्हा एकदा वैष्णवच्या पल्ल्यात आलेला चेंडू आणि बरोबर कार्यक्रम केलेला आहे. पुन्हा एकदा चौकार. आता मात्र अजय याला एक चांगली कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा मोठा पक्का खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलाय सीमारेचा पार. चौकार, चौकारांची हॅट्रिक, चौकारांची आतिषबाजी या ठिकाणी केलेली आहे. पहिला विकेट इंडी चॅलेंजर संघाचं गेल्यानंतर मात्र वैष्णव याने आपल्या संघाकडून पार सांभाळून ठेवलेला. यावेळेला देखील एक मोठा फटका पाहायला मिळाला. यावेळेला देखील 4 धावून एकच रन आपण घेऊ शकतोय. थोडके सज्ज होते अंपायरच्या उजव्या हाताने आपल्या बॉलिंग मार्कवर मारा करतोय मनीष. यावेळेला हळू अटकलेला चेंडू होता. निश्चितच एक चांगली संधी दिली होती मनीष याला, आणि मनीष संधीचं सोनं करतोय. कारण निर्णायक सामन्यामध्ये खेळत असताना आपल्या संघासाठी कोणतीही चूक या ठिकाणी होता कामा नये अशा पद्धतीची फलंदाजी. पुन्हा एकदा चौकार घोषित केला जातोय. मनीष याच्या बॅटमधून आलेला हा दुसरा चौकार आहे. नक्कीच इंडी चॅलेंजर संघ एक चांगली रणनीती बनवून या ठिकाणी मैदानात उतरलेला दिसतोय. आरके साखरकोट संघ निश्चितच या दिवशी जर आपण पाहिलं तर कुठेतरी गोलंदाजीमध्ये चुकी होते, कुठेतरी गोलंदाज कमी पडतायत असं वाटतंय. पुढचा चेंडू यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगलं प्रोत्साहन दिलं जातंय संघाकडून. बघूया या पुढचे कोणत्या प्रकारचे चेंडू पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 38. तिसऱ्या षटकाची खेळ चालू असताना नक्कीच जोडकेश याच्याकडून चांगले चेंडू पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 चेंडूवर मोठे फटके आल्यानंतर निश्चितच गोलंदाजावर एक मानसिक दबाव आलेला असतो. मात्र या दबावातून उभारून एक चांगली गोलंदाजी येणं गरजेचं असतं, आणि निश्चितच जोडकेश याचं कौतुक करावं लागेल. चांगला संघर्ष पाहायला मिळाला. नील फारी पहिला चेंडू अतिशय अचूक टप्प्याचा हा चांगला टाकलेला चेंडू आहे. वैष्णव याला हाताबाहेर केलाय, त्या ठिकाणी वैष्णव याला रोखून ठेवलंय. पुन्हा एकदा नीट सज्ज होतोय आपण उजव्या हाताने आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढचा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळाला. नीट याच्याकडून मूर्ती लहान पण कीर्ती महान असा खेळाडू आरके साखरकोट संघाचा नक्कीच कौतुक करावं लागेल. कारण या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर खूप मोठे मोठे खेळाडू या ठिकाणी पाहिलं संघाकडून खेळताना दिसत आहेत. मात्र या खेळाडूंसमोर जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीची आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळेल. नील जर्सी नंबर 05. धावसंख्या 39. एक बाद 39. पुढचा चेंडू स्ट्राईकला मनीष मात्र यावेळेला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात असणार आहे. यावेळेला फेर मारा जातोय, अवांतर धाव घोषित केली जाते. धावसंख्येत भर, धावसंख्या 40. पुढचा चेंडू नील याचा मनीषसाठी. बघूया किती धावांची कमाई करतोय.
त्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण निश्चितच नील याचं कौतुक करावं लागेल, कारण या आधीचं जर आपण गोलंदाजी बघितली तर नक्कीच वयाने मोठे असलेले या ठिकाणी खेळ होते, मात्र नील आपल्या संघासाठी आपलं चांगलं नेतृत्व या ठिकाणी पार पाडतोय. संघर्ष करावा लागेल, एंडी चॅलेंजर संघाला नक्कीच विचार करण्यात भाग पाडलाय. अचूक टप्प्याची गोलंदाजी, निश्चितच चांगले टप्प्याची गोलंदाजी आतापर्यंत पाहिल्यामुळे या वेळेला यष्टीच्या बाहेर जाणार चेंडू आहे. चुका या होत असतात, मात्र या चुकांमधून जो शिकतो तोच यशस्वी होतो. नक्कीच पुढचा चेंडू एक चांगला टप्प्याचा चेंडू होईल असं वाटतं, मात्र मनीषच्या बॅट मधून आलेला हा चौकार केवळ एकच चौकार आहे. नेहमीप्रमाणेच आपण आघाडीचे फलंदाज जर पाहिली सुयश आणि स्ट्राईकला प्रतीक, गोलंदाजी मार्कवर आहे तो केतन. पहिला चेंडू पंचांकडून कोणते गुण आलेले नाही, निर्धाव चेंडूची सांगता होते. निश्चितच केतन याच्याकडून चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाले. आणि या अंतिम सामन्यामध्ये देखील जर पाहिलं तर पहिला चेंडू अतिशय अचूक टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. या वेळेला मात्र यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू अवांतर घोषित केला जातो. अवांतर धावसंख्येने या ठिकाणी धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. नक्कीच या वेळेला पंचांकडून विकेट दांडी गुण होते प्रतीक याची. आणि आता कुठेतरी आर के साखरकुल संघाला विचार करण्यास भाग पाडलाय केतन याने. एक चांगला प्रश्न विचारला गेला होता याचा चेंडू मार्फत, मात्र त्याला साजेच उत्तर देऊ शकला नाहीये प्रतीक. आणि नक्कीच त्रिफळाची तो तंबूत परत प्रतीक. पुन्हा एकदा केतन सज्ज होते, आपल्या बॉलिंग मार्कवर मारा करतोय ओमकार. यावेळेला अवांतर घोषित केला जातोय पंच किशोर यांच्याकडून. नक्कीच अंतिम लढत आहे आणि या अंतिम लढत मध्ये कामगिरी करत असताना केतन याच्याकडून चांगली कामगिरी आता पाहायला, मात्र ओमकारच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत चौकार. या चौकाराबरोबरच संघाची धावसंख्या 6. 46 धावांचं आव्हान आहे. 4 षटकांचा खेळ आहे. यावेळेला देखील एक चांगला चेंडू होता, मात्र साजेसा असा फटका आलेला नाहीये. चेंडू सरसावला जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, त्यातून विधाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे एंडी चॅलेंजर संघाकडून. शेवटचा चेंडू यावेळेला मात्र चांगला एक बॉल दिला होता, मात्र त्यावर निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 1-6. आणखी 40 धावा गरजेच्या हा सामना जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल आर के साखरकुल संघाला, कारण प्रथमतः गोलंदाजी करत 45 धावा या ठिकाणी खर्च केला. 46 धावांचं आव्हान मिळाल्यानंतर प्रथम पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर केतन याला प्रतीकच्या स्वरूपात एक बळी मिळाला. निश्चितच एक दबाव निर्माण झाला तो आर के साखरकुल संघावर. ओमकार याच्या बॅटमधून एक चौकार आला होता, मात्र केवळ 6 धावा जमा करण्यात यश आलंय आर के साखरकुल संघाला. आणखी 40 धावा गरजेच्या हा सामना जिंकण्यासाठी. आपण बघताय अंतिम लढत चेंडू आणि जो आपल्या संघाचा एक आधीच्या सामन्यांमध्ये देखील एकतर्फी लढत अरमान देऊ शकतो आणि यावेळेला देखील दुसऱ्याकडून गारद केलेला आहे. मैदानामध्ये हजर होतोय दिल. त्या गोलंदाजी मार्फत चांगली कामगिरी पाहायला मिळाली. बघूया यावेळेला न घोषित केला जातोय पंच किशोर यांच्याकडून. निश्चितच अरमान याच्याकडून चांगली कामगिरी पाहायला मिळेल. आतापर्यंत जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी. यावेळेला हॅट्रिक या ठिकाणी होत आहे. धोईच्या स्वरूपात नील या ठिकाणी बाद होतोय. एंडी चॅलेंजर वन साइडेड या ठिकाणी विकेट गेले. 4 विकेट गेलेत, त्यातल्या 3 विकेट अरमानच्या नावे आहेत. पुढचा चेंडू नक्कीच यावेळेला देखील एक वेगवान गतीचा चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा नीटचा संबंध येत नाही, कारण चेंडू या इतक्या गतीने जातात की फलंदाज हातबल होत आहे. त्या ठिकाणी चेंडू बॅट आणि बॉलचा नीटचा संबंध होत नाहीये. यावेळेला कनेक्शन झाला होता, मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागेल. या एक धावे बरोबर संघाची धावसंख्या 8. 46 धावांचा आव्हान. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू
अरमान्याला एक संधी आहे, बघूया आणखी एक गुडघे मिळतंय का आणि नक्कीच संधीने सोडवलं गेलंय. दांडी गुट आहे ओमकार. यावेळेला देखील एक अचूक टप्प्याचा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता होते पंच किशोर यांच्याकडून. निर्धाव चेंडूची सांगता आले. पुढचा चेंडू यावेळेला देखील अचूक टप्प्याचा चेंडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथला तिथे खेळून काढायचा चेंडू. पुढचा चेंडू मनीषाचा ओमकारसाठी. या चेंडूवर एसीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. अवांतर घोषित केला जातोय. आणखी साखरकोट संघाकडे जर आपण पाहिलं तर त्यांचे जे महत्वाचे मोरे होते निश्चितच त्यांना परतावून लावलंय. अरमान याने निश्चितच कौतुक करावं लागेल. अरमान याने ही लढत एकतर्फी लढत केलेली आहे. या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच एनडी चाळीसगाव संघाचं वर्चस्व या ठिकाणी दिसून येतं. आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर एनडी चाळीसगाव संघ आतापर्यंत जे सामने झाले निश्चितच एकतर्फी सामने आपल्या संघासाठी आणले ते अरमान याचं कौतुक. पुन्हा एकदा ओमकारच्या बॅटमधून आज चांगला फटका पाहायला मिळाला. ओमकार या ठिकाणी प्रयत्न करतोय मात्र संघ खूपच मागे असल्यामुळे काही जास्त फायदा या ठिकाणी फरक पडणार नाहीये एनडी चाळीसगाव संघाला. यावेळेला नेपाळ चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा मनीष सज्ज होते आपल्या बॉलिंग मार्गवर मारा करतोय ओमकार. पुढचा चेंडू ओमकारसाठी. यावेळेला देखील मोठा खेळण्याचा प्रयत्न. नेपाळ चेंडूची सांगता होते. बघूया पंचांकडून षटक संपल्याची खून येते. तिसऱ्या षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या 14. 4 बाद 5 बाद 14. शेवटचं षटक घेऊन येतोय निक फिलिश. निर्णायक सामन्यामध्ये हे निर्णायक षटक घेऊन येतोय निक फिलिश. सामना करतोय. पहिला चेंडू न घोषित केला जातोय. अतिशय शांततेचं वातावरण. निश्चितच ही लढत आहे एकतर्फी लढत झाल्यामुळे एक शांततेचं वातावरण निर्माण झालंय या मैदानामध्ये. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अंपायरने फिल्डिंग केलेली आहे त्या ठिकाणी. पुढचा चेंडू निखिलेश याचा. बघूया कोणत्या प्रकारे फटका पाहायला मिळतोय. मोठा फटका आलाय. 4 धावांची कमाई केली आहे. 4 धावानंतर संघाची धावसंख्या 19. 46 धावांचं आव्हान या ठिकाणी दिल्यानंतर एनडी चाळीसगाव संघ निश्चितच एक चांगल्या तयारीमध्ये या मैदानामध्ये उतरला. यावेळेला 9 बॉल दिला जातोय पंच किशोर यांच्याकडून. अंतिम सामन्याची लढत आहे. यावेळेला देखील क्षेत्ररक्षण करण्याची संधी होती मात्र अंपायरने ती फेटाळून लावलेली आहे. चेंडू जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. निखिलेश याला मात्र माहिती आहे आपला संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे. जरी 6 चेंडूंमध्ये 6 चौकार या ठिकाणी निघाले तरी हा सामना एनडी चाळीसगाव संघ या ठिकाणी विजयी होणार आहे. त्याप्रमाणेच गोलंदाजीमध्ये अतिरिक्त धाव गेली नाही पाहिजे त्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. यावेळेला अवांतर घोषित केला जातोय. आर के साखरकोट संघ निश्चितच कालच्या सत्रामध्ये जर पाहिला तर एक चांगल्या पद्धतीची खेळ पाहायला मिळाली. मात्र आजच्या अंतिम सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर स्पर्धेत पाहायला मिळाली आणि निश्चितच त्याचा फायदा झाला तो एनडी चाळीसगाव संघाला. आणि हा सामना अंतिम लढत आणि मोठ्या रकमेच्या जिंकल्या पाहिजे बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा